जितेंद्र आव्हाड सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. काही जणांना फसवण्यात आलं होतं, काही जणांना सांगण्यात आलं होतं साहेबांची परवानगी घेतली आहे, साहेबांना सगळं सांगितलेलं आहे. अशा अनेक गोष्टी ज्या चुकीच्या होत्या पण त्या अशा पद्धतीने सांगण्यात आल्या की लोकांचा विश्वास बसला. कारण का जे पहिले 7 जण होते ते कायम साहेबांबरोबर दिसायचे, त्याचा त्यांनी फायदा घेतला, गैरफायदा घेतला. आणि ते असं आहे की त्याच्यातली एक स्पष्टता यायला हवी जी अजून आम्ही दिलेली नाही की या सगळ्यांनी साहेबांना कबूल केलं होतं आम्ही कुठेही जाणार नाही. जेव्हा राजीनामा झाला, जेव्हा चर्चा सुरू झाला, या सगळ्यांनी कबूल केलं होतं. आणि खाली येऊन मी प्रफुल्ल पटेलांचं नाव घेईन, कारण मला साहेबांनी सांगितलेलं की प्रफुल्ल मला येऊन सांगून गेलाय की साहेब मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. त्याच्यामुळे हे फसवणुकीचाच प्रकार आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की 80 वर्षाच्या बापाला यांनी तुम्हाला 20व्या वर्षी हाताला धरून राजकारणात आणलं, पुढे चालवलं, त्याला तुम्ही खोटं बोलून फसवून गेलात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. वार करायचा, समोर नाही यायचा वार करायचा. शरद पवारांनी वारही झेलला असता, पण तुम्ही जो सुरा खुपसलाय तो कोणालाही महाराष्ट्रात सहन होणार नाही. अजून खूप जण पाईपलाईन मध्ये आहेत कराडला. तुम्ही बघितले किती आमदार त्यांच्या बरोबर होते. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साहेब सुरू जाणार आहे. माझ्या अंदाजाने जी पहिली मीटिंग ही जुन्नर भागामध्ये असणार आहे. ते जुन्नरपासून म्हणजे जो शिवाजी महाराजांचा टापू होता तिथला ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे त्यांची गणितं ठरलेली आहेत आणि त्याप्रमाणे ते आला आढावा केला. महाराष्ट्राचा दौरा आता ठरवत आहेत, पण माझ्या अंदाजाने पहिला जुन्नरपासून सुरू. सर, आज तुम्ही विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत, काय पुन्हा एकदा मान्य करण्याची चर्चा? आमचं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन गेलेले आहेत, त्याच्या बाबतीत काय कधी भेटणार, कधी चर्चा होणार, कधी त्याच्यावरती तुम्ही आमदार सांगितलं जात होतं काल, आता जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 35 आमदार तुमच्या संपर्कात आहेत. परत आम्ही काहीही बोलत नाही. 9 सोडून सगळे आमच्या संपर्कात आहेत. किसी ने यू टर्न नहीं लिया है. वो पहले से सांप के साथी था, आज भी वो सांप के साथी है. सांप का साथी है वो. उसने कहा है कि मैं साहिबान सोबतच आहे. लेकिन वो शपथ विधि में कल थे, उन्होंने ऐसा है, ऐसे कई लोग थे जो शपथ विधि में थे, उनको गुमराह करके लेके गए थे, कुछ अलग बताया था. लोग कभी कभी फंस जाते हैं, अनजान होते हैं, भोले होते हैं. सर, अभी और कुछ लोग वापस आ सकते हैं और बहुत लोग वापस आ रहे हैं. अब तो देखते तो जाइए. अमोल कोल्हेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे, त्यामध्ये ते म्हणतात की मला काहीच माहित नव्हतं, थेट मला शपथविधीला नेलं. तर कोणी केलंय? ऐसा आहे. यांचा प्लॅन होता की देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन होता हे बाजूला करण्यात? असा प्लॅन कोणाचा होता त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं. कोणातरी सांगायचं ना, सगळं ठरलेलं आहे, साहेबांना सांगितलेलं आहे, असं कानात सांगायचं आणि गाडीत बसवायचं, त्याला काय सोपं काम आहे. आता मला जरी कोणी बाहेर बोलवलं, चल ना जाऊ ताजला जेवायला, मला पण भूक लागली, मी जाईन ताजला जेवायला, नंतर कळलं अरे बिल तर समोरच्यानी भरलंय, तर लफडं होतं. सर इस स्पीकर जी से अमोल कोल्हे ने जिस तरह से ट्वीट किया है, क्या कहना चाहेंगे उसमें ट्वीट में उनका अपनापन दिखाई देता है. वो प्यार से किसके साथ है वो दिखाई देता है. और उसने स्पष्ट कर दिया है कि मैं पवार साहब के साथ हूँ. लेकिन वो शपथ विधि के टाइम अरे शपथ विधि के लिए तो तुमको ऐसा हाथ घुमा के कोई भी ले जा सकते ना. चलना मेरे गाड़ी में बैठना यार, तो चले गए. सर इस स्पीकर महोदय से मिलेंगे आप लोग? अभी आपने सुबह कहा था कि आप लोग जयंत पाटिल जी से चर्चा करेंगे और जाकर उनसे मिलेंगे. जाएंगे. आप लोगों ने अपना लेटर भी दिया है, अपना स्टैंड क्लियर हमने अपना पॉलिटिकल स्टैंड क्लियर कर दिया है. हमने हमारा लीगल स्टैंड क्लियर कर दिया है. हम हमारी तरीके से, हमारे जो पवार साहब वक्त वक्त पे बता रहे हैं कि क्या करना है आगे, वो हमको जयंत पाटिल बताते हैं, उसके मुताबिक हम आगे बढ़ते हैं. स्पीकर अभी गए थे उनसे सागर बंगले में मिलने के लिए, देवेंद्र फडणवीस से. वहाँ पे अजीत दादा पवार भी थे, छगन भुजबल भी थे. देखो ऐसा है, मैं आपको एक बात बताता हूँ. मैंने बहुत स्पीकर्स की चाल रीति देखी. स्पीकर कभी उठ के किसी के घर पे गया, ये महाराष्ट्र के राजनीति में नहीं होता है.
Speaker is a non-biased, non-political person who is the chief of the assembly. He should behave non-biased. If he goes to a bungalow, which is a political bungalow, with all these political happenings, means that his views will be pressurized. He will act bias. I think this is म्हणजे महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांनी कसं वागावं ह्याची एक अलिखित संहिता आहे. त्या संहितेमध्ये हे स्पष्ट आहे की अध्यक्षांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडता कामा नाही. ते जरी कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी जेव्हा ते विधानसभेचे अध्यक्ष होतात ते सर्वपक्षीय असतात आणि खास करून विरोधी पक्षीयांना जास्त न्याय द्यावा असं पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं मी नार्वेकर हे हुशार वकील आहेत, त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं वागणं, एका पक्षाला मदत करणं, फाटाफूट होत असताना त्या फुटीच्या गटाला मदत करणं हे एखाद्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून काम करणाऱ्या इतक्या मोठ्या वकिलाला शोभत नाही. सर न्याय मिलेगा? अब आपको लग रहा है जिस तरीके से मीटिंग हुई है बंगले में जाकर ऐसा है, न्याय तो हम लेके रहेंगे. न्याय भीख मांगने से नहीं मिलता है, न्याय लड़के मिलता है. आमच्या पद्धतीने आम्ही आता लढाई सुरू केलेली आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त विधानसभा अध्यक्षांवर आता महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र ते कुठल्याही बंगल्यावर कधी चर्चेसाठी गेल्याचं याआधी घडलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयांवर कदाचित दबाव असू शकतो अशी एक शक्यता देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेली आहे.